जिथे बुद्धी आहे तिथे प्रगती आहे आणि जिथे अंधश्रद्धा आहे तिथे अधपात आहे। या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारकांमध्ये त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे। ते तेजस्वी विचारवंत, निर्भीड संपादक, समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या आगरकरांनी केवळ लेखणीच्या जोरावरच जनमानसात परिवर्तन घडवण्याचे काम केले। चला मग जाणून घेऊया गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल। नमस्कार, मी अनन्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष, पावर्ड बाय GoPride.com। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी साताऱ्यातील टेंभुर्णी गावात झाला। ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि विचारशील होते। त्यांचे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषांवर उत्कृष्ट प्रभुत्व होते। आगरकरांचे शिक्षण केवळ ज्ञानार्जनापुरते मर्यादित नव्हते, तर ते समाजासाठी उपयुक्त ठरेल असे होते। त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सोबतची मैत्री। लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक व आगरकर या तिघांनी मिळून 1980 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।